नमस्कार. सध्या जिथे मी उभा आहे ते आमने इंटरचेंज तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता. जो माझ्या मागे मार्ग दिसत आहे हा मुंबईला जाताना नागपूरहून आल्यावर, आणि या बाजूला जर तुम्ही पाहिलात तर हा मार्ग मुंबईहून येऊन नागपूरला जाताना, म्हणजे सध्या मी जे आमने इंटरचेंज या ठिकाणी उभे आहे, हा जो मार्ग आहे हा नागपूरच्या दिशेने जातो आणि या जो वरतून गाड्या जाताना तुम्हाला दिसत आहे हा नागपूरहून येऊन मुंबईच्या दिशेने जातो. इथे येण्याचं कारण असे की या महामार्गावरनं जेव्हा गाड्या सुसाट जातात त्या इथून पुढे जे वडपे टेकडी आहे तिथून पार माझ्या अंदाजे पूर्ण माझीवाड्यापर्यंत जाताना वाहतूक कोंडी लागते. अशा प्रकारचा रस्ता आहे, तर ती वाहतूक कोंडीतनं मुक्तता व्हावी म्हणून साकेत ते आमने एक नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहे. एक कनेक्टर म्हणून ज्याला म्हटले जाते, तो कनेक्टर जे आहे साकेत ते म्हणजे आनंदनगर ते साकेत जो एक नवीन उन्नत मार्ग तयार होत आहे त्या अनुषंगाने साकेत ते आमने एक नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे. ज्याच्यावर हे बघा इथे गाड्या चुकलेल्या आहेत, हे नेहमी प्रॉब्लेम होतो. मी तुम्हाला पुढील व्हिडिओत जाऊन मी तिथे दाखवते काय इश्यू, अजून गाड्या येतात त्या देखील इथे चुकल्यानं पुन्हा मागे फिरतील. असो विषय भरकटतो आपला जो विषय आहे तो साकेत ते आमने एक नवीन मार्ग तयार होत आहे. तो तयार झाला की हा जो प्रवास आहे हा साधारणतः खूप कमी वेळात पास होईल असा मार्ग तयार. किती गाड्या आल्या रे बाप रे बाप, काय रस्ता चुकतात मी तिथं अपडेट देतो, खूप प्रॉब्लेम आहे. तर जो नवीन महामार्ग तयार होणार आहे तो साकेतून जेव्हा सुरू होईल तेव्हा तो जो राजनोरी जंक्शन आहे भिवंडी कल्याण रोड तिथपर्यंत, त्याच्या थोडा पुढे आला सोनाले गाव आहे, सोनाले गावान उजव्या हाताला वळण घेऊन तो मार्ग करवली मार्गे आमने गावाला कनेक्ट होणार आहे. आणि तो नवीन मार्गाचा जो प्रस्ताव तुम्ही आताच काही दिवसापूर्वी 2-4 दिवसापूर्वी एक ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये वाचलेला आहे. तर जेव्हा तो मार्ग सुरू होईल तेव्हा आमनेचा जो जंक्शन आहे हा जंक्शन आहे आमने जंक्शन आमने इंटरचेंज, या ठिकाणी तो कुठे कनेक्ट होणार आहे याची माहिती अजून तरी काही आलेली नाही आहे. परंतु जेव्हा याची माहिती पूर्णपणे येईल त्यावेळेस मी अजून एखादा व्हिडिओ तुम्हाला तयार करून सांगेल. जसे की आता मी बोललो आहे साकेतपासून सुरू झालेला मार्ग जो आहे तो रांजोली जंक्शन कल्याण भिवंडी जो बायपास आहे तिथून पुढे सोनालेपर्यंत आणि तिथून पुन्हा उजव्या हाताला वळण घेऊन तो मार्ग आपल्याला या आमने इंटरचेंजपर्यंत घेऊन येणार आहे. आता आमने गावापर्यंत येणार आहे का इथे पुढे कनेक्ट होणार आहे त्या संदर्भात माहिती मी पुढे तुम्हाला देईल. असं एक छोटीशी माहिती का आपल्यासाठी सध्या आमने इंटरचेंज या नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या आता तिथे मी तुम्हाला बोललो फसल्या होत्या तिथे मी व्हिडिओ करेल आता या आमने आणि या नागपूरच्या दिशेने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या. कसं आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. मिळालेल्या माहितीनुसार MMRDAने ठाण्यातील साकेत आणि भिवंडीतील आमने म्हणजेच समृद्धी महामार्ग जंक्शन यांना जोडणारा एक नवीन जलद एलिव्हेटेड रोड प्रस्तावित केलेला आहे. हा मार्ग नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर येणाऱ्या वाहनांना थेट ठाणे आणि दक्षिण मुंबईत कमी वेळेत पोहोचण्यास मदत करेल. सदर मार्ग हा एक कनेक्टर आहे जो सुमारे 21.35 ते 29 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग असेल. हा मार्ग साकेत ठाणे येथून सुरू होऊन मुंबई नाशिक महामार्गाला समांतर जात आमने इंटरचेंज समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. या महामार्गामुळे वेळेची बचत होईल. सध्या आमने ते ठाणे प्रवासासाठी लागणारा 2 ते 2.5 तासांचा वेळ या नवीन मार्गामुळे लक्षणीयरित्या कमी होऊन अवघ्या काही मिनिटांवर सुमारे 1 तास किंवा त्याहून कमी वेळेत करता येईल. यात साकेत आमने नवीन एलिव्हेटेड मार्गासाठी साधारणतः 100 रुपये टोल आकारण्याचा देखील प्रस्ताव आहे. तसेच हा मार्ग पुढे आनंदनगर साकेत या उन्नत मार्गाशी देखील जोडून ते दक्षिण मुंबईपर्यंत सिग्नल मुक्त प्रवास प्रदान करेल. सदर मार्गाचे नावे साकेत आमने लिंक रोड असे आणि लांबी अंदाजे
21 ते 35 किलोमीटर ते 29 किलोमीटर आहे आणि याच्यात बदल देखील घडू शकतो. तसेच हा 6 पदरी उन्नत मार्ग म्हणजे एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल. सदर मार्ग हा मुंबई नाशिक महामार्गाला समांतर धावेल. खास आपल्यासाठी आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सदर माहितीत केव्हाही बदल घडू शकतो.